म्हणजे काही लोक टीव्ही चालू करतात, मोबाईल चालू करतात, गाणं ऐकतात आणि मस्त असं फिरत फिरत असं ज्यूस वगैरे घेत अभ्यास करतात. त्याला अभ्यास म्हणतात का? मग काय अभ्यास करणे म्हणजे काय? चला एक नवीन फॉर्म्युला घेऊन जाऊ आपण इथे. जाताना माझं नाव प्रोफेसर, नाव काय लक्षात कोणाला आहे का लक्षात? अच्छा, नाव पण लक्षात नाही. मग हे आता एवढं मोठं वाक्य कसं लक्षात राहणार? काय माझं नाव काय? नाव ताई माझं नाव काय? हा नाही माहित. नाव काय? नाही माहित. नाव काय? नाही माहित. नाव काय? लास्ट माहित नाही माहित. नाव काय? नाही माहित. विचार करा. आता मी 2 मिनिटं अगोदर माझा परिचय दिला. 2 मिनिटं अगोदर 2 मिनिटं पण नाही तर काही फ्रॅक्शन ऑफ काही सेकंड मी तुम्हाला माझा इंट्रोडक्शन दिला आहे. आणि कुठला डॉक्टर आहे मी, कुठला इंजेक्शन देतो मी? इंजेक्शन. एवढं तरी लक्षात आहे. चला ठीक आहे. आता एक माझं नाव आहे प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, टेडेक्स टॉक, जोश टॉक हिंदी, जोश टॉक मराठी, यूट्यूबवर तुम्हाला तर खूप काहीतरी असं मी माझं व्याख्यान तुम्हाला दिलेलं आहे. आता हे पण बघा रेकॉर्डिंग होतं, ते पण तुम्ही संध्याकाळी जाऊन बघू शकता घरी गेल्यावरती की ते सरांनी काय काय सांगितलं होतं. माझ्याकडे फक्त 20 मिनिटं आहे. 20 मिनिटांमध्ये अभ्यास कसं करायचं या विषयावरती मी सांगणार आहे. RSR काय फॉर्म्युला आहे? RSR हे लक्षात ठेवा. तुम्हाला तुम्ही काही विसरू शकत नाही. फक्त हे फॉर्म्युला जे मुलं बोलतात ना काय हो सर आम्हाला लक्षात राहत नाहीये. मला कसं आहे का मी ना लहानपणापासून तुम्हाला माहित नाही आमची परिस्थिती कशी आहे. आम्ही पाड्यावरची लोक आहे. आता आम्हाला काय जास्त विद्या वगैरे मिळत नाही. आम्ही ते असं मनामध्ये लोकांनी काय काय घेऊन विचित्र काय काय कन्सेप्ट घेऊन ठेवले. हा सर्व आपण काढून टाकू आणि अभ्यास कसं करायचा RSR हे फॉर्म्युला. यावर्षी माझं पुस्तक पण येत आहे अभ्यास कसं करावा मराठीमध्ये. हे पुस्तक लवकरच येणार आहे. तुम्ही लवकर ग्रॅज्युएशन होऊन जाईल लवकरात पुस्तक येईल. हा ताई इथे लक्ष द्या. इथे लास्ट आहे. इथे लक्ष द्या. फॉर्म्युला काय? RSR म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यास करायला बसतात रिसेप्टिव्ह मोड वरती बसायचं. जेव्हा तुम्ही अभ्यास करायला बसतात तेव्हा कुठे बसायचं? रिसेप्टिव्ह म्हणजे काय? ग्रहणशीलता. रिसेप्टिव्ह म्हणजे ग्रहणशीलता मध्ये बसायचं. म्हणजे मी जेव्हा बसणार तर माझं म्हणजे मी जे काय वाचणार जे काय मी अभ्यास करणार सर्व माझ्या डोक्यामध्ये जाणार. सर्व माझ्या डोक्यात स्वतःला बोलायचंय. एक प्रार्थना करून जे काय मी जे काय अभ्यास करणार आहे ते माझ्या डोक्यामध्ये जाणार आहे. बस असं तुम्ही सांगा. हा जसं आपण धुरंधर मूवी बघायला गेलो तर धुरंधर मूवी बघताना आपण काय करतो एक एक सीन लक्षात ठेवतो की त्याची एंट्री कसं तो असं करतोय तो असं काहीतरी डान्स करतो हिरो काय काय लक्षात ठेवतो ना. एक एक स्टेप त्याचा लक्षात ठेवतो. तसंच अभ्यास करताना पण एक एक शब्द कसं लक्षात ठेवायचं तर सर्वात पहिले ताई काय करायचं? R म्हणजे रिसेप्टिव्ह मोड म्हणजे ग्रहणशीलता. काय? ग्रहणशील मध्ये बसा. तुम्ही कधीच काय विसरणार नाही. मी परत तुम्हाला गॅरंटी देतोय. आणि आज हे सेशन झाल्यानंतर अजून तुमचं जे काय टक्के मला माहित नाही किती टक्के तुम्हाला मिळणार आहे पण त्यामध्ये 10% वाढ होणार. मी नाही बोलतो 50% वाढणार, फक्त 10% वाढणार. म्हणजे कोणाचा 65 असेल तर किती होणार नाही? 75 होणार. कोणाचा 68 असेल तर 78 होणार. कोणाचा 85 असेल तर 55. गॅरंटी तुम्हाला लिहून देतोय. माझा मुलगा आता IIT मुंबईमध्ये म्हणजे IIT रुडकीमध्ये तो शिकतो. 99.27 त्याला काहीतरी मिळाले होते IIT मध्ये. त्याला म्हणजे त्याच्यामध्ये JEE ची एक परीक्षा असते ते नंतर तुम्हाला आम्ही सांगतो. JEE माहिती आहे का? इंजिनिअरिंग मेन्स आणि ॲडव्हान्स असतात. तर त्यामध्ये ते 99.27 त्याला मिळाले होते. 10वीमध्ये 93. तो याच फॉर्म्युल्याचा वापर केला होता. R म्हणजे रिसेप्टिव्ह मोड. कोणी कसाही विद्यार्थी असू द्या नाही सर तुम्हाला माहित नाही माझी परिस्थिती अरे काय घेणं देणं नाही. फक्त तुमच्यामध्ये एक गोष्ट पाहिजे रिसेप्टिव्ह मोड. त्यानंतर स्टोरेज. काय करायचं त्याला? स्टोअर करायचं. म्हणजे एकदा अभ्यास केला की त्याला लगेच स्टोअर म्हणजे मनामध्ये लगेच स्टोअर झालं पाहिजे. आणि तिसरं जे आहे RSR म्हणजे रिपीट. सारखं त्याला रिपीट करायचं. सारखं बोलायचं. सारखं काय करायचं ताई? बोलायचं. सारखं बोलायचं. जे आपण अभ्यास केलाय त्याला रिपीट करायचं. रिपीट करायचं. झालंच आपलं. बस एवढंच लक्षात ठेवा. तुम्ही काही करणार नाही. डोळे बंद करा आणि मी जे बोलतो ते रिपीट करा. हा डोळे बंद करा. बेटे सावधान. ग्रहणक्षेत्रामध्ये या. जसं कासव कसं आहे पूर्ण म्हणजे सर्व हात पाय सर्व आतमध्ये तो आपल्या बॉडीमध्ये घेऊन येतो तसंच ग्रहणशीलता.
आता माझ्याबरोबर तुम्ही रिपीट करा. ॲप्लिच. बोला, बोलू शकता. परत ॲप्लिच. 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 आणि शेवटचा परत ॲप्लिच. ॲप्लिच. पहिले आपण ग्रहणशीलतामध्ये आलो, त्यानंतर आपण स्टोरेज केला, 3 वेळा आपण त्याला रिपीट केला. काही वर्ड काय होता? कोण विसरला सांगा मला. कोण विसरला हा शब्द? काही विसरले का? कोणीतरी विसरला असेल ना इथे. कोणीतरी विसरला असेल ना. आप बोले, आप क्या था शब्द? ॲप्लिच. अच्छा चलो भूल जाओ. खुद को बोलो भूल जा. बोलो जरा भूल जा. बोलो खुद को बोलो भूल जा. बोलो भूल जा. बोलो. आता किती लोक विसरले? विसरला कोणी? तुम्ही विसरू शकत नाही. देवाने एवढी चांगली शक्ती तुम्हाला दिली, मनाची शक्ती, जबरदस्त शक्ती. कोणीच मुलगा ढ नाही आहे, कोणीच मुलगा जास्त टॅलेंट पण नाही, सर्व सारखेच असतात. फक्त काही लोक जास्त फोकस करतात, काही लोक कमी फोकस करतात. काही लोकांचा फोकस रील वरती जास्त असतो, म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये रील जास्त येतात. काही लोकांचा आयुष्यामध्ये जेवण वगैरे खाना पिना मजा आना चाहिए, तो उनका बॉडी देख के समझ में आता है की ये खाते पीते घर का आहे. म्हणजे त्यांचा फोकस दिसे असतात. जिथे तुमचं फोकस असणार आहे ताई, तुम्हाला तेच मिळणार. तुम्हाला कॉमर्समध्ये जायचं आहे, तुम्हाला कॉमर्स मिळणार आहे. तुम्हाला सायन्समध्ये जायचं आहे, सायन्स मिळणार आहे. तुम्हाला पायलट व्हायचं आहे, एअर हॉस्टेस व्हायचं आहे, टेलर व्हायचं आहे, फॅशन डिझायनिंग व्हायचं आहे, जे काय तुम्हाला व्हायचं आहे ते तुम्ही होऊ शकता. कोणी रोख नाही सकता, कोणी नाही रोख सकता. तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. नाही हो सर, तुम्हाला माहित नाही आम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी आहे, तर काय मराठी मीडियमचे विद्यार्थी पुढे जाऊ शकत नाही का? हा, जाऊ शकत की नाही जाऊ शकता? मला हो किंवा नाही म्हणणार. हो. जाऊ शकतात ना. कितीतरी एक्झाम्पल आहे. मराठीमध्ये अभ्यास करून कुठपर्यंत पोहोचले ते. अमेरिकामध्ये ते बिझनेस करतायत. श्रीनिवास ठाणेदार, बेलगाव, म्हणजे मराठीच्याच बॉर्डरवरती येते, कर्नाटक आणि महाराष्ट्र, बेलगाव मधला तो विद्यार्थी, महाराष्ट्रीयन विद्यार्थी अमेरिकामध्ये 2-2, 3-3 कंपनी चालवतो आणि सक्सेसफुली चालवतो आहे. आज ज्याचा वाढदिवस आहे, रजनीकांत म्हणून एक हिरो आहे, रजनीकांत. नाव ऐकलंय कोणी? हो. नाव ऐकलंय ना? रजनीकांत. त्याचा आज वाढदिवस आहे. 12 काय तारीख आहे आज? 12 डिसेंबर. 12 डिसेंबर रजनीकांतचा वाढदिवस. कोण आहे तो? कोण आहे तो? हा, पण कोण आहे तो? कोण आहे? कुठला आहे तो?